तर सर लैंगिक समस्यांचे कोणते प्रकार असतात? लैंगिक समस्या पुरुषांमध्ये असतात, महिलांमध्ये असतात. आधी मी काय करतो, महिलांच्या समस्या सांगतो. महिलांमध्ये काय असतं, डिस्पॅरियुनिया म्हणतात. डिस्पॅरियुनिया म्हणजे काय असतं की स्पेसिफिक फक्त क्रिया करताना ज्या महिलांना खूप जास्त त्रास होतो त्याला डिस्पॅरियुनिया. नंतर महिलांमध्ये समस्या असते की झिरो लिबिडो. झिरो लिबिडो म्हणजे बिलकुलच इच्छा नसणे. अशी झिरो लिबिडोसाठी देखील होमिओपॅथीमध्ये औषधे आहेत. नंतर तिसरं आहे की एक्झॅजरेटेड लिबिडो म्हणजे जास्त इच्छा असणे. तर या जास्त याच्यासाठी देखील औषधे आहेत. नंतर महिलांमध्ये प्रश्न असतात की काही महिला मॅरेज करत नाहीत बिकॉज दे हॅव फिअर अबाउट दॅट ॲक्टिव्हिटी, की त्या क्रियेबद्दलच त्या महिलेला इतकी भीती असते, इतका न्यूनगंड असतो की ती लग्नसुद्धा टाळते. हा एक खूप मोठा विषय आहे महिलांसाठी. शेवटचा जो प्रॉब्लेम असतो तो असतो की जर एखाद्या वेळेस लहानपणी वगैरे अब्यूजची जर हिस्ट्री असेल, त्या अब्यूजच्या हिस्ट्रीमुळे एक ट्रॉमा असतो आणि तो ट्रॉमा मनामध्ये इतका झालेला असतो की शी कॅन नॉट गो इन टू दॅट ॲक्टिव्हिटी. ती भावना जरी तिने मनामध्ये आणलं की तिच्या मनामध्ये तो ट्रॉमा येतो, ती भीती येते आणि म्हणून ती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कधीच जात नाही. किंवा मग बॅक रिलेशनशिपचा जो प्रॉब्लेम असतो कधी कधी त्याच्यामुळे पण महिलांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे झाले महिलांचे प्रॉब्लेमचे प्रकार.